मैत्रिणींनो, कशा आहात? आनंदीनं आनंदीच असलं पाहिजे. तर मी श्रीच आई हाऊसवाईफ आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे. तर हा व्हिडिओ मी धुळ्याला आले होते ना त्या दिवशीचा आहे. तर रक्षाबंधन निमित्त काका मला घ्यायला आले होते संध्याकाळी. सो मी सकाळी रात्री 1 वाजता पोहोचले आणि त्यामुळे मी आमच्या घराचा व्हिडिओ नाही करू शकले शूट. तर म्हटलं चला आता दिवसभर खूप दगदगी होती, खूप पाहुणे घरी आले होते आणि नंतर 3-4 वाजता मला काका घ्यायला आले. काकांचं घर ना आमच्या घरापासून 1-1.5 तासाच्या अंतरावरच आहे. सो मी तिथे रक्षाबंधनसाठी गेले होते आणि हेच आहे जे कारण मी मुंबईला खूप मिस करते. हे हिरवळ, हे वातावरण आणि आपल्या गावाचा सुगंध जो धुळ्याचा आहे. आणि हे आहे आमच्या गावातलं घर. माझे काका शेतकरी आहेत. सो आमचं हे जसं छोटंसं घर आहे आणि तो माझा भाऊ होता जो पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये येणार होता. सो तोंड लपवत होता, असं काहीतरी चालू होतं त्याचं. आणि नंतर मी काकाला ओवाळायला घेतलं कारण मला ना रात्री परत जायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी माझ्या सासरी परत एक प्रोग्राम होता आणि त्यासाठी मला काका परत घरी सोडणार होते. असंच असतं, आपण जेव्हा गावी असतो ना तर हे काम ते काम, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे असं चालूच असतं. खूप दगदग होती. जो आपला मोकळा श्वास घ्यायचा असतो तो राहूनच जातो. तर इथे बघा मी काकांना ओवाळत असतानाच ना श्रीचं मध्ये चालू होतं, कारण सगळ्या गोष्टी तिलाच करायच्या होत्या. राखी तिला बांधायची होती, काकांना ओवाळायचंही तिला होतं. मम्मा तू सरक साईडला, सगळं मला करू दे असं चालू होतं. आणि मग काकाही म्हटले की जाऊ दे, करू दे तिला, तू नंतर कर, तुला ओवाळायचं वगैरे आहे ते. तर मी इथे काकांना राखी बांधून घेतली कारण ती तिला बांधता येत नव्हती. आणि काकांचं छोटंसं छान घर आहे, ते मलाही खूप आवडतं आणि आमचंही घर छान आहे. आणि नंतर मी त्यांना राखी बांधून घेतल्यानंतर ना तिचं म्हणणं होतं की आता मला साखर खाऊ घालायची आहे, मग मला तांदूळ टाकायचे राहून गेले, असं तिची बडबड चालू होती. नंतर मी काकांना राखी बांधली. नंतर माझ्या भावांनाही राखी बांधायची होती. सो ते येणार होते, मग त्यांनाही बांधणार होते. मग तिने बघा असं साखर दिली आणि आता ती जे करणार. आणि गावी आलं ना असं होतं की आता परत जायचंच नको, इकडेच रमून जातो आपण. आणि आपल्याला असं वाटतं की नको, आता मुंबईला नको जायचं, ती धावपळ, ती गरमी नको, इथे किती छान वाटतं ना असं होतं. पण असो, ह्यांचं ऑफिस असल्यामुळे किंवा श्रीची शाळा असल्यामुळे आम्हाला तिकडे जावंच लागतं. आणि बघा इथे मी फोटोसाठी पोज देत होते, पण तेही तिलाच पोज द्यायची होती आणि तिलाच फोटो काढायचा होता. तर तिचे बाबाही म्हटले की जाऊ दे, काढू दे तिला, फोटो करू दे, तिला जे करायचे ते करू दे बाई, आता काही बोलू नको. आणि मग नंतर मी माझ्या भावांना ओवाळायला घेतलं आणि हिची फुल मस्ती चालू होती. मामा भेटले, मावश्या भेटल्या म्हणून तिची काही विचारूच नका, एवढी मस्ती चालू होती. मग मी छान असं दोघं भावांना ओवाळून घेतलं. आणि हा त्यांचाही पहिलाच अनुभव होता की व्हिडिओ शूट करते दीदी. नेहमी आपण फोटो काढतो आणि स्टेटस वगैरे ठेवतो, पण आज पहिल्यांदा मी माझा रक्षाबंधनचा ब्लॉग तुमच्याजवळ शेअर करते. अशा प्रकारे आमची छान अशी रक्षाबंधन झालं. आणि तोपर्यंत काकूने जेवण तयार करून ठेवलं होतं, कारण माझ्या आत्याच्या मुलीही आल्या होत्या रक्षाबंधनसाठी. तर त्या मुक्कामी थांबणार होत्या, पण मला जायचं होतं. आणि नंतर काकांनी त्यांनी मिळून, सगळ्यांनी मिळून मला छान अशी साडी गिफ्ट केली. गिफ्ट सेक्शन झालं आमचं फोटो काढून. आणि नंतर हे श्रीचे गिफ्ट्स होते जे तिला ओपन करायचे होते. लगेचच आम्हाला गिफ्ट भेटले म्हणजे आम्ही थांबत नाही, आम्ही लगेच गिफ्ट ओपन करतो. आणि इकडे आलं ना, जो आपल्या गावाचा सुगंध, आपल्या गावाचा आपलेपणा, तो मी ना मुंबईला खूप 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 मिस करते. मला ॲडजस्ट व्हायला थोडा टाईम लागतो आहे मुंबईत आणि आपल्या इथे असल्यामुळे. तरच असं होईल सर्व काही नीट. आणि अशा प्रकारे आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. आणि नंतर मी रात्री 9:30-10 वाजता मी घरी पोहोचले असेल. आणि तोही व्हिडिओ शूट करायचा राहिला घरी जाण्याचं. मी माझं सासर दाखवेल तुमच्याजवळ, शेअर करणार आहे. सो तेच बघण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा श्रीचं गिफ्ट्स ओपन करून झाले, हेअर बँड, ब्रासलेट वगैरे खूप छान छान झालं तिचं गिफ्ट ओपन करून. आणि लगेच घातलं गेलं आम्ही. आणि मग आम्ही सुरू केलं आमचे स्कूलचे पोयम. तिला ना कुठेही गेलं की तिला असं म्हणणं असतं की सगळं अटेन्शन मला द्या. सो मग ती सगळ्यांना सांगत होती की सगळ्यांनी ऐका, मी स्कूलमध्ये काय करते काय नाही करत, असं तसं चालू होतं तिचं. आणि नंतर आम्ही छान असं जेवण केलं, माझ्या आत्याच्या मुली आम्ही सर्वांनी मिळून. आणि खूप दिवसांनी असं एकत्र मिळाल्यावर छान वाटतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.